हाय हॅलो नमस्कार, मी सायली राऊत. वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. हा व्हिडिओ खरं तर खूप लाँग ड्यू आहे. माझं लग्न झालं त्याला 2 महिने झाले आणि खूप खूप लोकांनी Instagramवर किंवा YouTubeवर सुद्धा कमेंट्समध्ये टाकलेलं की अगं साडी कुठून घेतलीस, या वस्तू कुठून आणल्यास, गळ्यातलं कुठून घेतलंस, मेकअप कोणी केला. आणि या सगळ्याचा एक YouTube व्हिडिओ बनवायचं मी ठरवलेलं. पण एक व्हिडिओ शूट पण केला आहे इनफॅक्ट, बट ड्यू टू सम टेक्निकल रिझन्स तो पोस्ट करू शकले नाही आहे. सो अगेन हा व्हिडिओ परत एकदा शूट करते. या व्हिडिओमध्ये आय एम गोइंग टू डिस्कस एव्हरीथिंग अबाउट द लग्नाचा लुक. सो लेट्स गो. डू यू गाईज थिंक की मी हळद वगैरे सगळ्याबद्दल सुद्धा बोलायला पाहिजे? माझ्या हळदीला मी क्रेझी मजा केली आहे. तुम्ही जर स्टोरीज आणि फोटोज बघितले असतील तर मी वेड्यासारखी नाचले आहे माझ्या हळदीला. बिकॉज बिकॉज आय ऑलवेज एन्जॉय सगळ्यांची हळद. माझ्या मित्रमैत्रिणींची किंवा बिल्डिंगमध्ये कोणाची ज्यांची कधी हळद होती मी बेदम नाचले. आणि माझ्या हळदीच्या दिवशी मला झालं की दिस इज माय डे आणि आय हॅव टू किल इट. सो मी भयानक एक चांगला 1-1.5 तास कंटिन्युअसली डान्स केला माझ्या हळदीला. आणि इट वॉज अ व्हेरी म्हणजे फन इव्हेंट. सगळ्यात पहिली येते मेहंदी. मी अगेन जसं एंगेजमेंटचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल त्यातसुद्धा मी बोलले आहे की मी एकदमच मेहंदी मला आवडत नाही काढायला किंवा आय एम नॉट ओ माय गॉड ब्रायडल मेहंदी पर्सन. तर मला अगेन लग्नासाठीसुद्धा मिनिमलच मेहंदी हवी होती. आणि अर्थातच मला कोमल म्हणजेच कोमल किशोर खोत जी मेहंदी आर्टिस्ट आहे Instagramवर ऑलरेडी ती खूप फेमस आहे. तर तिने मला मेसेज केला की अगं आपण करू शकतो का कोलॅब? तर माझं असं झालं डेफिनेटली, पण मी अजिबातच अशी मोठी मेहंदी वगैरे काढणार नाही आहे. सो बघ तू काय करू शकतेस. सो तिच्या मुलींनी माझी खूप सुंदर मेहंदी काढली. मी खरं तर एवढीच काढणार होते, पण अगदीच सगळ्यांनी जरा कन्व्हिन्स करून साधारण एवढी मेहंदी मी काढली. आणि खूपच नाजूक आणि डेलिकेट मेहंदी होती आणि मिनिमलसुद्धा होती. एकदमच असं भरीव काही वाटत नव्हतं. थँक्यू कोमल फॉर कोलॅबोरेटिंग. इथे कोमलचं पेज शेअर करते. तुम्हाला जर तिला बुक करायचं असेल तुमच्या इव्हेंटसाठी यू कॅन DM हर. त्यानंतर अगेन नेल्स. मी कधीच युज्युअली नेल्स करत नाही. असेच असतात माझे हात नेहमी. पण लग्नाच्या वेळी नेल्स करणं गरजेचं होतं. कारण आपल्या विधीमध्ये आपल्या हातांचे असे फोटो येतात, तर ते छान आले पाहिजेत. तर त्यामुळे नेल्स करणं गरजेचं होतं. सो नेल्स माझे केलेले सुप्रियाने आणि तिनेसुद्धा खूप मिनिमल आणि सिम्पल डिझाईन ठेवलेलं माझ्या नेल्सचं. विच वॉज व्हेरी नाईस. आय लव्ड इट. इकडे सुप्रियाचं प्रोफाईलसुद्धा शेअर करते सो दॅट यू कॅन DM हर. आता दिवस येतो लग्नाचा. लग्नाच्या दिवशी सगळ्यात आधी पुण्यवचनचा जो लूक होता. सो पुण्यवचनच्या लूकचे फोटोज फार मी कुठे पोस्ट केले नाही आहेत, पण इथे मी शेअर करते. ही साडी मी दादरला घेतलेली एका दुकानातून आणि ज्वेलरीसुद्धा दादरवरूनच घेतलेली. हा सुद्धा एकदम सिम्पल लूक होता. हा शेलासुद्धा मी दादरलाच गिरगाव पंच डेपोजवळ घेतला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मेन आणि सगळ्यांचाच आणि माझ्याही आवडीचा लूक म्हणजे विधी लूक. ज्याच्याबद्दल खूप खूप जास्त लोकांनी मला DM केले की अरे खूपच छान झालेला, तुम्ही दोघंही खूप छान दिसत होतात. आणि त्याचं सगळं क्रेडिट जातं अलकाला. सो मी एंगेजमेंटच्या वेळी स्टोरी टाकलेली की मला स्टायलिस्ट हवी होती माझ्या एंगेजमेंटचं आउटफिटसाठी. तर तेव्हा अलकाने मला ईमेल केलेला की मीराया बाय अलका हा तिचा ब्रँड आहे आणि ज्याच्यात ती ट्रेडिशनल खरं तर आउटफिट्स करते. सो आम्ही विचार केला की ओके लग्नासाठी आपण हिला विचारू शकतो. आणि त्याच्यानंतर मी आणि अलका भेटलो, फोनवर बोललो. मी ऑलरेडी साडी घेतलेली. माझी लग्नाची जी नऊवारी आहे ती मी त्याहीबद्दल खूप लोकांनी विचारलं इनफॅक्ट. तर मी माझ्या लग्नाची नऊवारी घेतलेली गुरुकृपा लालबागवरून. आणि स्पेसिफिकली हाच रंग घ्यायचा वगैरे असं काही माझं ठरलं नव्हतं. युज्युअली विधीसाठी पिवळ्या रंगाची साडी नेसतात, पण असं काही कंपल्शन मला घरच्यांनी केलं नाही. सो त्यामुळे असा कोणता रंग डोक्यात घेऊन आम्ही गेलो नव्हतो. ही साडी जशा वेगळ्या साड्या आम्ही लावून बघितल्या तर हा रंग एकदम मला सूट होतो आहे असं मला वाटलं आणि सगळ्यांनाच आवडला. सो मी ही साडी विकत घेतली. अलकाला मी या साडीचे फोटोज पाठवले आणि त्यानंतर तिने एक कलर पॅलेट पाठवलं. सो बेसिकली विनीतचा अख्खा लूक अलकाने स्वतः डिझाईन केला आहे. आणि माझं जे ब्लाऊज आहे त्याची एम्ब्रॉयडरी प्लस माझे हेअर कसे असतील किंवा ज्वेलरी मध्ये सुद्धा तिने बरीच हेल्प केली. तर एक कलर पॅलेट तिने आम्हाला पाठवलं ज्याच्यात माझा पर्पल पिंककडे जाणारा शेड आणि त्याच्याबरोबर विनीतचा ग्रीन हे कॉन्ट्रास्ट कलर आपण करूया असं वाटलं. आणि वी वर अ लिटिल स्केप्टिकल कारण की विनीतने ग्रीन कलर असा काही फार कधी घातला नव्हता. तो कसा दिसेल काय असेल, पण इट टोटली वर्कड आउट. म्हणजे मला इनफॅक्ट अलका पण म्हणाली की माझ्या साडीपेक्षा विनीतचा सदरा तू कसा बनवलास, कुठून आणलास, याबद्दल तिला खूप लोकांनी विचारलं. मलाही विचारलं, इनफॅक्ट विनीतलाही विचारलं.
तर दिस इज मिराया बाय अलका, तिच्या पेजचा हा फोटो इथे शेअर करते. प्लस डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक शेअर करेन, जिथे जाऊन तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. नॉट जस्ट द वेडिंग ऑफकोर्स, तुमचं इतरही काही इव्हेंट्स असतील लहान मोठे, त्याच्यासाठी शी इज अ परफेक्ट ट्रेडिशनल स्टायलिस्ट, जी तुम्हाला कारण आता अगेन माझा जो लग्नाचा ब्लाऊज होता, सो लग्नाचा ब्लाऊज आपण अगदीच सिम्पल घालत नाही, त्याच्यावर आरी वर्क असतं, काहीतरी छान केलेलं असतं, कोणी काहीतरी लिहितं मागे, आणि आता खूप व्हरायटी आल्यात. पण अगेन बिंग द मिनिमल पर्सन, मिनिमल ब्राईड, मला खूपच काहीतरी सिम्पल हवं होतं. आणि अलकाने खूप वेगळे रेफरन्सेस पाठवले मला, की आपण असं करूया तसं करूया, किंवा थोडंसं पुश पण केलं मला इनफॅक्ट, कारण की मी एकदमच सिम्पल गोष्टींकडे जात होते. बट नाही, ती म्हणाली की अगं तू ब्राईड आहेस तर तुला थोडं तरी वेगळं दिसणं गरजेचं आहे, कारण हे असे ब्लाऊज इतरही 4 बायका घालून देतील आणि मग तुला असं होईल की अरे मी काहीच वेगळं केलं नाही. सो तिने मला थोडंसं पुश केलं. तिने खूप बेटर आणि वेगळ्या डायझाईन्स दाखवल्या, ज्या मिनिमल होत्या, इंट्रिकेट होत्या आणि डेलिकेट होत्या. त्यातली एक डिझाईन मला आवडली, जे वर्क माझ्या ब्लाऊजवर आहे. अगेन विनीतचा सदरा, तिने हा सदरा अगदी स्क्रॅचपासून तयार केला आहे, की म्हणजे जाऊन अगदी कपडा शोधण्यापासून ब्लाऊज आणि तो मॅच कसा होतो आहे हे डिसाईड करण्यापासून सगळ्या गोष्टी तिने केल्यात. आणि त्यानंतर जो लुक होता तो तुम्ही बघितलाच आहे, आणि इट इज माय फेवरेट लुक. ऑफकोर्स इट वॉज दी डे ऑफ आवर लाईफ्स. तर इट हॅड टू बी परफेक्ट, आणि अलका मेड इट परफेक्ट. सो थँक्यू अलका. आय वूड रेकमेंड यू टू एव्हरीवन ऑफकोर्स, की म्हणजे मी इथे लिंक शेअर केली आहे, पण म्हणजे इट इज नॉट जस्ट बिकॉज आम्ही कोलॅब केलं म्हणून मी एवढं तिच्याबद्दल बोलते आहे. पण इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स टू वर्क विथ हर. की काहीच असं झालं नाही की अरे यार काय होतं आहे, कसं होणार आहे, किंवा कुठेच आमच्या डोक्यात माझ्या आणि विनीतच्या हा डाऊट नाही आला की अरे बापरे काय होणार आहे, कसं आहे. अलकाने पूर्णपणे जबाबदारी स्वतःवर घेतली आणि शी डिलिवर्ड परफेक्टली. आमच्याकडे इनफॅक्ट आम्ही ट्रायलसुद्धा केली, आणि ट्रायललाच आम्ही इतके खुश झालेलो की बेसिक एक नऊवारी मी नेसलेली आणि विनीत, तो आम्ही दोघं उभं राहिल्यानंतर इतकं छान दिसत होतं. आणि वी कुड टोटली सी की हे लग्नाच्या दिवशी आणखी जास्त छान दिसणार. आणि ऑफकोर्स विथ मेकअप, विनीतचा फेटा, ते धोतर, उपरणं, माझी ज्वेलरी, हे सगळे आल्यानंतर इट जस्ट पॉप्ड आउट. आणि आय जस्ट वॉन्ट टू थँक अलका. थँक्यू सो मच. दुसरी गोष्ट या लूकमधली महत्त्वाची ती म्हणजे ज्वेलरी. ज्वेलरी मी घेतलेली ट्रेजर बॉक्समधून. ऑफकोर्स इट इज अ व्हेरी फेमस ब्रँड ऑन इंस्टाग्राम. प्रियंकाने मला DM केलेला की आपण काहीतरी करूया का. तर आय वॉज लाईक की येस डेफिनेटली. माझ्या ऑलरेडी खूप मैत्रिणींना मी हे रेकमेंड केलं आहे ट्रेजर बॉक्सची ज्वेलरी, कारण की मी आणि माझ्याबरोबर अर्थात अलकासुद्धा आलेली ज्वेलरी सिलेक्ट करण्यासाठी. आम्हाला अगेन, मी तुम्हाला आता कळलंच असेल की मी असं काही डोक्यात घेऊन चालतच नाही, किंवा माझं काही ओ माय गॉड मला हे असं करायचं वगैरे ठरलेलं नसतं. सो डेफिनेटली माझा जो काही लुक होता तो ह्या सगळ्यांनी मिळून बनवला आहे, आणि इट इज देअर क्रेडिट टोटली. सो आम्ही जेव्हा मालाडला गेलो, ट्रेजर बॉक्सच्या शॉपमध्ये गेलो, आणि इतकी व्हरायटी आहे प्रियंकाकडे ज्वेलरीची. ट्रेडिशनलमध्ये सुद्धा इतक्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, आणि इतक्या चांगल्या क्वालिटीच्या अवेलेबल आहेत की बरंच म्हणजे आय वॉज सो कन्फ्यूज की अरे हे घेऊ की हे घेऊ, हे घेऊ की हे. मी साडी घेऊन गेलेले. सो त्या साडीवर आम्ही प्रॉपर एक ज्वेलरी घालून बघितली की कलर कसा जातो आहे पदराला, कारण काठ जो आहे त्याच्यावरती तुमची ज्वेलरी मॅच झाली पाहिजे, नाहीतर मग ते अगदीच मिसमॅच दिसतं. सो आम्ही वेगळ्या प्रकारचे दागिने घालून बघितले, आणि म्हणजे एक असा सेट अख्खा मी विकत नाही घेतला. प्रियंकाने वेगळ्या ज्वेलरीज एकत्र करून हा एक सेट बनवून दिला, किंवा कानातले वेगळे होते, जो चोकर होता त्याचे कानातले मी घातलेले, त्याच्यानंतर माझा जो मिडल वाला पीस होता तो एक वेगळा होता. ज्वेलरीने एक वेगळाच काय म्हणतो 4 चांद लागले माझ्या लुकला. आणि खूप सुंदर ज्वेलरी होती. प्रियंकासोबतसुद्धा मी कोलॅब केलेलं ट्रेजर बॉक्ससोबत. आणि अगेन ट्रेजर बॉक्सचं प्रोफाईल मी इथे शेअर करते, सो यू कॅन DM देम, विजिट देअर शॉप, बुक युअर अपॉइंटमेंट. प्रियंका विल डेफिनेटली हेल्प यू ॲक्च्युली चूज युअर ज्वेलरी, कारण की कसं असतं, हे सगळं काही आपण रोज करत नाही. त्यामुळे याच्यातलं डेफिनेटली तिला जास्त माहिती आहे, आणि शी हॅज हेल्प मी. सो आणखी एक गोष्ट आय वूड लाईक टू शेअर, की मी जरी हे कोलॅब केलं तरी पण अलका आणि प्रियंका आम्ही जेव्हा ट्रेजर बॉक्समध्ये जाऊन आमची ज्वेलरी सिलेक्ट झाली वगैरे, आणि आम्ही मग निघालेलो, आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या गप्पा मारल्या, आणि माझं असं झालं की म्हणजे आमची वाईब इतकी मॅच झाली तिघींची की आम्ही अगदी
पहिल्या भेटीत दुसऱ्या भेटीत आमचं गॉसिप करून झालेलं, गप्पा मारून झालेल्या आणि वाइब मैच हो गया भाई एकदम से, तो एकदम मज़ा आ गया मतलब. सो येस, डेफिनेटली चेक आउट द ट्रेजर बॉक्स फॉर युअर ज्वेलरी. नॉट जस्ट युअर वेडिंग ऑफकोर्स, अगेन तुमच्या लहान सहान छोट्या मोठ्या इव्हेंटसाठी सुद्धा आपल्याला अशी ज्वेलरी लागते जी तुमचं कॉन्व्हर्सेशन स्टार्टर असू शकते. सो येस, यू विल फाइंड इट ॲट ट्रेजर बॉक्स. सो या, सो नाव लेट्स गो अहेड. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला मेकअप हा लग्नाचा तुमच्या लुकचा एक अविभाज्य भाग असतो आणि आय लिटरली लव्ड माय लुक, म्हणजे सगळेच लुक, तिन्हीही लुक, जो माझा पुण्यवचनचा होता असेल किंवा विधीचा लुक, तर म्हणजे मी कायच बोलू त्याच्याबद्दल, किंवा नंतरसुद्धा माझा मेकअप केलेला कुंदा सावंत हिने. सो कुंदा ताईने ऑलरेडी माझ्या एका मैत्रिणीच्या लग्नात तिचा मेकअप केला आणि जो मला आवडलेला. सो मी तिला मेसेज केला, पण तिने ऑलरेडी मला कोलॅबसाठी विचारलेलं. सो आम्ही हे कोलॅबोरेशन केलं. अगेन इथेसुद्धा माझा मिनिमलवाली गोष्ट इथे पण वर आलेली आहे मित्रांनो. तर तिला पण मी तेच म्हणाले की मला मिनिमल मेकअप हवा आहे, नॅचरल लुक हवा आहे, लेन्स नाही लावायचे आहेत किंवा खूप मोठे लॅशेससुद्धा मला नको आहेत. तर मी जशी आहे तशी मला दिसू देत फक्त. बाकी बाकी तू घे, तुला जे काही करायचं आहे ते कर, बट मला जशी मी आहे तसंच मला दिसायचं आहे. आणि तिने अगदी तसंच केलं. तिने खूप सॉफ्ट नॅचरल लुक माझा होता. जो विधीचा लुक होता तोसुद्धा, इनफॅक्ट सकाळचा पुण्यवचनचा लुकसुद्धा मला खूप आवडलेला. माझे हेअर केलेले छायाने तिनेसुद्धा खूप छान काम केलं. आणि ॲक्च्युली ना, मेकअप तुमचा कॉन्फिडन्स असतो त्या दिवशी, कारण की तो तुमचा दिवस आहे आणि यू नो आलेली सगळी लोकं पहिल्यांदा तुमच्याकडे बघणार आहेत की अरे नवरी कशी दिसते आहे. तर आय थिंक मेकअप आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर मला वाटतं की कुंदाताईने खूप छान काम केलं आहे. मी अगेन तिचंसुद्धा प्रोफाईल इथे शेअर करते सो दॅट यू कॅन रीच हर, कॉन्टॅक्ट हर. आणि शी इज रिली स्वीट. खूपच मी खरं सांगते की मला ही जी माणसं भेटली ती इतकी चांगली, इतकी मेहनती, इतकी ट्रस्टवर्थी माणसं मला भेटली की मी लिटरली अंधविश्वास टाकला सगळ्यांवर की ओके, मी यांच्याबरोबर काम करते, ह्यांच्याबरोबर कोलॅब करते, ओके तुम्हाला जे चांगलं वाटतं आहे, तुम्हाला जे आवडतं आहे ते तुम्ही करा, कारण की मला त्यातलं काही फार कळतं किंवा मला हे असंच हवं आहे आणि हे असंच करून द्या, हे नाही होणार आहे. सो यू गाईज डू इट अकॉर्डिंग टू यू. आणि एव्हरीवन हॅज एक्सेल्ड आणि त्यांनी बेस्ट गोष्टी मला दिल्या त्यांच्या. सो कुंदाताईने सुद्धा मेकअप अमेझिंग केलेला आणि ती खूप गोड आहे. तर येस, शेअर द प्रोफाईल, तुम्ही लिंकसुद्धा घ्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि एन्जॉय. एक गोष्ट राहिली ती म्हणजे मुंडावया. वी विश्ड ज्वेलरी या इंस्टाग्राम पेजने मला DM केलेला मुंडावयांसाठी, खूप आधी केलेला आणि मी लगेचच हो बोलून टाकलेलं. सो त्या मुलीने मला खूपच सुंदर नाजूक मुंडावया पाठवल्या आणि इट वेंट रिअली वेल विथ आर आउटफिट्स. तर इथे तिचंसुद्धा पेज मी इथे शेअर करते सो दॅट यू कॅन चेक इट आउट. आणि तिनेसुद्धा खूप सेलिब्रिटीजसोबत ऑलरेडी काम केलं आहे आणि खूप छान वस्तू आहेत तिच्याकडे. सो डेफिनेटली चेक. आमचा रिसेप्शनचा आउटफिट होता तो आम्ही घेतलेला नित्यकला या पुणे बेस्ड ब्रँडकडून आणि इट वॉज ऑल्सो अ कोलॅब. त्यांच्याकडे सुद्धा लेहेंग्यांची खूप व्हरायटी अवेलेबल आहे. ब्राईड्ससाठी खूप ऑप्शन्स आहेत आणि ग्रूमसाठी दे आर मेकिंग द कस्टमाइज थिंग्स. जसं की विनीतसाठी जो विनीतचा आउटफिट होता तो आम्ही कस्टमाइज बनवून घेतलेला. दिस इज नित्यकलाज प्रोफाईल, यू कॅन चेक इट आउट. आय थिंक इट सम्स इट ऑल अप. सगळ्यात मेन गोष्ट अगेन फोटोग्राफी. आमचे फोटोग्राफर्स, कारण आमचे फोटोज जे खूप व्हायरल झाले, खूप लोकांनी त्यावर कमेंट केलं, अरे छान दिसत आहेत, किती छान आहेत, पण ते कॅप्चर खूप छान पद्धतीने केले आहेत द कॅसल ऑफ ड्रीम्सच्या अख्ख्या टीमने. वी आर टोटली इन लव्ह विथ देम आणि वी आर एक्सायटेड टू सी की आमचा जो वेडिंग फिल्म आहे ती कशी असणार आहे. पण सगळेच फोटो खूप छान आले आहेत. ओव्हरऑलच एक ड्रीमी वाईब आहे त्या फोटोजला आणि येस, इट वॉज अ ड्रीम. सो आय थिंक खूप छान काम केलं आहे अख्खी टीम द कॅसल ऑफ ड्रीम्सची. अगेन त्यांचं पण पेज इथे शेअर करते सो दॅट यू कॅन DM देम, कॉन्टॅक्ट देम अँड बुक देम फॉर युअर इव्हेंट्स. खूपच काम टीम आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण की लग्नाच्या दिवशी इतक्या सगळ्या गोष्टी चालू असतात, आपण इतके भांबावलेले असतो, अर्ध्या त्या गोष्टी मला आठवतही नाही आहेत. अशावेळी तुमचे फोटोग्राफर्स
शांत असणं खूप महत्त्वाचं आहे आणि देवर गायडिंग अस. ज्या काही पोजेस होत्या किंवा काय करायचं आहे कसं करायचं आहे, देवर गायडिंग अस थ्रू आउट. देवर देवर सो काम. आणि कुठेच असं झालं नाही की अरे रे चला 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 करायचं आहे, आलं नाही फोटो, हे होतं आहे ते होतं आहे. देवर सो त्यांना माहिती होतं ते लोकं काय करत आहेत, एवढा वेळ आहे, टाईम वॉज प्रॉपरली मॅनेज्ड. जेवढ्या वेळात आम्ही अवेलेबल होतो तेवढ्या वेळात त्यांनी आमचे बाईट्स घेतले आहेत, फोटो काढले आहेत आणि जे फोटो आले आहेत ते छान आहेत. आणि जितके जमत आहेत तितके मी इन्स्टावर असे टाकत असते, यूट्यूबवरसुद्धा पोस्ट करेनच. टीम कॅसल ऑफ ड्रीम्स हॅज डन ॲन अमेझिंग जॉब. सो थँक यू ऑल. ऑफकोर्स. आणि आमच्या लग्नाचा दिवस खूप छान झाला बिकॉज ऑफ आवर फॅमिली. आमच्या दोन्हीही फॅमिलीजवर देअर फॉर अस. त्यांनी खूप सपोर्ट केला सगळ्या गोष्टीमध्ये. आणि आवर फ्रेंड्स, की आमच्या फ्रेंड्सनी, सो आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत त्यामुळे आमचे बरेच फ्रेंड्स हे म्युच्युअल फ्रेंड्स आहेत. सो त्यामुळे ते असं आमचंवालं लग्न होतं, एकाच ग्रुपमधलं लग्न. सो सगळ्यांनी खूप धावपळ केली, खूप मदत केली. सो थँक्यू टू ऑल द फॅमिली अँड माय फ्रेंड्स. आणि ऑफकोर्स ज्या ब्रँड्सची मी नावं घेतली किंवा जी माणसं या कार्यक्रमाशी जोडलेली, त्या सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि येस, ज्या गोष्टी मी मेन्शन केल्या त्या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते, सो दॅट यू कॅन चेक इट आउट. आणि थँक्यू सो मच फॉर शोईंग द लव्ह. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर थँक्यू सो मच. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. चॅनलला सबस्क्राईब तर करायचंच आहे तुम्हाला, काही त्याला तुम्हाला उपाय नाही आहे. लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. सी यू अगेन. बाय.